गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते. गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 5. श्री गणेशाय नमः. हे अज अजिता अद्वया सच्चिदानंदा करुणालया, दास गणू लागला पाया, आता अभय असू दे. मी हीन दीन पातकी नर, नाही कोणता अधिकार, सर्व बाजूनी लाचार आहे मी देवदेवा. परी अत्यंत हिणावरी, थोर सर्वदा कृपा करी. पहा अंगी लाविली खरी, विभूती श्री शंकराने. तो हिनांचा हीनपणा, थोरान आणि कमीपणा, हे जाणून नारायणा. गणू हा ठेवा संग्रही, सर्व लाड लेकरांचे. माता ती पूर्वीसाचे, आहे दास गणूंचे. ओजे सर्व तुझ्या शिरी, जैसे करशील तैसे करी. परी दया सुदे अंतरी, देवा तुझ्या बळावरी. दास गणूच्या साऱ्या उड्या, गजानन असता शेगावी. यात्रा येई नित्य नवी, ती कोठवरी वर्णावी. पार न लागे तियेचा, महिमा तो वाढला फार. म्हणून गजानन साधूवर, ती उपाधी करण्या दूर. भटकू लागले कानणी, महिना महिना तिकडेच राहावे. वाटेल तेथेच बैसावे, कोणाशी गुण द्यावे. चरित्र आपुले तुलेही, श्रोते एका समयासी. महाराज पिंपळ गावासी, गेले तेथे गोष्ट कैसी. झाली ते अवधारा, त्या पिंपळ गावाच्या शिवारात. होते एक अरण्यात, शंकराचे मंदिर सत्य. जुने पुराणे हेमाडपंथी, ऐशा त्या मंदिरी. येथे झाले साक्षात्कारी, बैसले शिवाच्या गाभारी. लावोनिया पद्मासन, गुराखी त्या गावचे. आपापले कळप गुरांचे, घेऊनिया निघाले साचे. अस्तमानी गावाकडे, मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता. तेथे पाणी पाजण्याकरिता गुरे गुराखी पातले. कोणी सहज मंदिरात गेले वंदण्या शिवाप्रत. तो तेथे पाहून समर्थ, आश्चर्यचकित जाहले. मुले म्हणती या मंदिरी, कोणी ना पाहिला आजवरी. पुरुष बसलेला निर्धारी, अस्तमानाचे समयाला. काही गुराखी बाहेर आले, इतरा बोलावू लागले. काही तेथेच बैसले सत्पुरुषाचे समोर. परी साधू बोलेना, डोळे मुळीच उघडीना. यांचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकांसी. कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला, शक्ती मुळी नुरली त्याला. बोलावया कारणे, कोणी म्हणती उपवासी असावा निश्चेशी. थोडी भाकर तयासी, देऊ आपण खावया. ऐसी म्हणून भाकर धरली मुखासमोर. भाविक मूळची गुराखी पोर, हलू लागली समर्थाला. परी साधू हलेना, मुखी शब्द बोलेना. म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष. गुराखी आपसात बोलती, याची मुळी न कळे स्थिती. जरी मेला म्हणावा निशिती, तरी आहे बसलेला. अंगण झाले थंडगार, ऊन आहे साचार. यावरून हा जिवंत नर आहे, यात शंका नको. कोणी म्हणे असेल भूत, मायावी रूप दावीत. कोणी म्हणे हे तर सत्य, शिवापुढे ना ये भूत येई. कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा सावासाचा, लाभ त्याच्या दर्शनाचा. झाला आपणा हेच भाग्य, यांचे आता पूजन करू अवघे आपण. या स्नाना लागून पाणी आणा ओढ्यांचे. पोरे गेली ओढ्यावरी, गेळ्यामध्ये आणले वारी. परंभाये पायांवरी, घालते झाले समर्थांच्या. कोणी वन्य पुष्पे आणली, माळ त्यांची तयार केली. कंठामध्ये घातिली गुराख्यांनी साधूच्या. कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचार, दिली ठेवून समोर. एका वड्याच्या पानावरी गुराख्यांनी केले नमन, आदरे भाव धरून. काही वेळ केले भजन, पुढे बसून समर्थांच्या. ऐसा आनंद चालला, तो गुराखी एक बोलला. अरे वेळ बहु झाला, चला आता गावाकडे. दिवस गेला मावळून, कान आली रानातून. मुले गुरांना घेऊन, ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपणासी पाहण्या येतील काननासी. तहाणी वासरे गरासी, लागली असतील हुंबरावया. या साधूची हकीकत आपण सांगू गावात. शहाण्या वडील माणसाप्रत, म्हणजे येईल कळून की ते अवघ्यांसी मानवले. गुराखी सर्व निघून गेले, गावा माझी कळविले. मंदिराचे अवघे वृत्त, पुढे श्रोते प्रातकाळी. आली गावची मंडळी, समर्थासी पाहण्या भली. गुराख्यांच्या बरोबर, जैसा काल होता बैसला, तैसाच आता पाहिला. भाकरीसीना स्पर्श केला, ती जशीच्या तशीच आहे की. म्हणू लागले गावकरी, हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी. सांप्रती या शंकराच्या, कोणी ऐसे बोलले. शिवपिंडीच्या बाहेर आले, आपणा दर्शन द्याया भले. चला नेऊ या गावात, हा समाधी उतरील.
तेव्हा काही बोलेल, ही उतरणे आहे वेळ, त्याला त्रास देऊ नका. बंगाल देशी जालंधर 12 वर्षे झाले स्थिर, समाधीच्या जोरावर गळते माझी ख्यात हे. ऐसी भोवती न भोवती झाली, एक पालखी आणविली, त्यात उचलून ठेविली समर्थाची मूर्ती पहा. ग्रामातील नारी नर अवघे होते बरोबर, पुढे वाजंत्राचा गजर होत होता विभुध हो. मधून मधून तुळशी फुले पौर टाकीत होते भले, समर्थाचे अंग झाले गुलालाने लाली लाल. घंटा घडाळे वाजती, लोक अवघे भजन करीती, जय जय योगी राजमूर्ती ऐसे उंच स्वराने. मिरवणूक आली गावात, मारुतीच्या मंदिरात, बसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी. तोही दिवस तैसाच गेला, मग लोकांनी विचार केला, आपण करू स्तवनाला उपाशी बसून यांच्या पुढे. ऐसा जो ते विचार करीती, तो आले देहावरती श्री गजानन सद्गुरुमूर्ती मुकुटमणी योग्यांचे. मग काय विचारता, आनंद झाला समजता, प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माथा स्वामींची या चरणावरी. नैवेद्याची धूम झाली, ज्याने त्याने आणली पात्रे ती वाढून भली, मारुतीच्या मंदिरात त्या अवघ्यांचा स्वीकार. समर्थ केला थोडाफार, आळोपाळीत साचार, ही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी, शेगावा कारणे ते शेगावच्या लोकांशी सहज बोलले प्रेमेसी. आमच्याही गावासी आला एक अवलिया, अवलिया थोर अधिकारी, प्रत्यक्ष आहे श्रीहरी. धन्य पिंपळगाव नगरी, पाय लागले साधूंचे, आम्ही तर या योगीवरा, कोठे न जाऊ देऊ खरा, निधी चालत आला घरा, त्या ते कोण दवडी हो. शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हीच मात, बंकटलाला झाले श्रुत वर्तमान ते अवलियांचे. बंकटलाल पत्नी सहित गेला पिंपळ गावात, समर्थासी जोडून हात विनू लागला नाना परी. आता येतो म्हणून निघून गेलात आपण, त्यास झाले 15 दिन, याचा विचार करा हो. गुरुराया तुम्हाविन भणभणी दिसे सदन, शेगावचे अवघे जन चिंतातूर झाले हो. गाडी आणली आपणासाठी, चला शेगावी ज्ञान जेठी, मायले का होणे तुटी, हे काही बरे नसे. कित्येक दयाळा आपुले भक्त राहिले असती उपोषित, त्या शेगाव शहरात नित्य दर्शन घेणारे. तुम्ही न आल्या शेगावी, मी ही तनू त्यागीन बरवी, आमुची सांगा पुरवावी, आळ कोणी गुरुवर्या. बंकटलाल ऐसे वदले, महाराज गाडीवरी बसले, शेगावासी निघाले पिंपळगावा सोडून. जैसे मागे गोकुळाला न्याया कृष्णा अक्रूराला, तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळगावा ते. पिंपळगावच्या लोकांप्रती बंकटलाल समजाविती, नका होऊ दुःखी चित्ती, जाती न कोठे लांब साधू, वाटेल तेव्हा दर्शना यावे, हे तू आपुले पुरवावे, जेथल्या तेथे असू द्यावे या अमोल मूर्तीला. बहुतेक पिंपळगावाचा बंकटलाल साहुकासाचा, मनोभंग साहूचा, कन्याकुळांची छाती नसे, चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्थ. महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा, पथी जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलाला प्रती, ही का साऊची होय रीती, माल दुसऱ्याचा बळे न्यावा, म्हशी यावया तुझ्या घरी, भय वाटते अंतरी, तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो. लक्ष्मीजी लोकमाता, महाविष्णूची होय कांता, जिची अगाध असे सत्ता, तिला ऐतवा कोंडिले, तेथे माझा पाड कोण, म्हणून गेलो पळून, जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त भ्याले. ऐसे ऐकता हसू आले बंकटलाला प्रति भले, विनयाने भाषण केले ते ऐका सावचित्ते. बंकट बोले गुरुनाथा, माझ्या कुलपान भ्याली माता, आपला वास तेथे होता म्हणून झाली स्थिरती, जेथे बाळ तेथे आई, तेथे तुझ्याचा पाड काही, आपल्या पायांपुढे नाही मला धनाची किंमत, तेच माझे धन थोर, म्हणून आलो इथवर. माझे न उरले आता घर, ते सर्वस्वी आपुले, घर मालका कारण शिपाई आडवी कोठून, जैसे तुमचे इच्छिल म्हण तैसेच तुम्ही वागावे, इतकीच माझी विनंती. शेगावी असो वस्ती, धेनू कानना ते जाती, परी येती घरी पुन्हा, तैसेच तुम्ही करावे, अवघ्या जगा उद्धरावे, परी आम्हा न विसरावे, शेगावी यावे वरचेवर. ऐशी समजूत घालून शेगावी आणले गजानन, तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरपी, ती ऐकावी तुम्ही कथा.
सांगतो मी येथे आता. अडगाव नामे ग्राम होता, एक तयावर हाड प्रांती. त्या ग्रामा कारण जाया निघाले दयाघन. प्रातकाळी चुकून नजर शेगावकरांची, महाराजांची चालगती वायूची या समान होती. अंजनी तनय मारुती आला काय वाटे पुन्हा. मास होता वैशाख 16 कोलांनी तपे अर्क. क्वचित कोटे न राहिले उदक, ऐसा प्रखर उन्हाळा. माध्याणीच्या समयाला अकोली गावापासी आला. हा योगेश्वर साधू भला श्री गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान, समर्थासी लागली तहान. करती चौफेर अवलोकन, तो उदोक कुठे दिसेना. अंगा वाटे चालल्या धारा, घामाच्या त्या एकसरा. अधरोष्ट तो सुकला खरा, उत्कावीन समर्थांचा. ऐशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी. घालीत होता पाळी खरी आपल्या त्या शेताला. शेतकऱ्याची पाहता स्थिती हे अवघ्यात मुख्य असती. कृषीवल हा निशिती अन्नदाता जगाचा. अंगे ऐसे मोठेपण परिसोषी यातना दारुण. बिचाऱ्यांना ऊन तहान सुसणे भाग असे की त्या अकोलीच्या शिवारात. जलांचे दुर्भिक्ष अत्यंत, एक वेळा मिळेल घृत परी अभाव पाण्याचा. आपणा ते प्यावयासी भास्कराने शेतासी. आणिले खापराच्या घागरीसी, उदक होते गावातून. पाठीशी ती भाकर, डोई जलाची घागर. ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा. ती घागर झुडपाखाली होती. भास्करे ठेविली त्या ठिकाणी स्वारी आली. भास्करा जल मागावया, समर्थ म्हणती भास्कराला. तहान बहुत लागली मला, पाणी दे बा प्यावयाला. नाही ऐसे म्हणू नको, पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोरसाचे. पाण्या वाचून प्राणांचे रक्षण होणे अशक्य. जणिक पान पोया घाली ती हमरस्त्याच्या पथावरती. यांचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कळवून. भास्कर बोले त्यावर, तो नंगा धूत दिगंबर. तुला दांडग्या पाजिता नीर, पुण्य लाभ कशाचा. अनाथ पंगू दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी. वाजो समाज हितासाठी, जठे त्यासी सहाय्य करा. आहे शास्त्रांनी ऐसे शास्त्रांचे आहे वचन. तुझ्यासारख्या मैंदा कारण आम्ही पाजिता जीवन. हे उलटे पाप होय भूतदयेच्या तत्वे भला. सर्प कोणी का पोसला, वा जागा चोरट्याला. देती सज्ञी काय कोणी, तू भीक मागून घरोघर. केलेस पुष्ट शरीर, भारभूत साचार. झालास आपल्या कृतीने मी माझ्यासाठी घागर. आणली सकाळी डोक्यावर त्या आयत्या पिठावर. रे घोट्या तू ओढू नको, तुला न देणार पाणी. नको करू रे विनवणी, जा जा करी येथोनी. काळे आपले चांडाळा, तुझ्यासारखे निरुद्योगी जन्मले आमच्या जागजागी. म्हणून झालो अभागी आम्ही चौखंडात. हे भास्करांचे भाषण समर्थानी ऐकून, थोडे करुणी हास्यवदन निघून गेले तेथोनिया. थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर. तिकडे धाव खेर घेतली स्वामी रायांनी. स्वामी तिकडे जाऊ लागता. भास्कर झाला बोलता, उच्च स्वरे वेड्या वृथा. तिकडे कशाला जातोस, ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य. पाणी या एका कोसात, नाही कोठे जाण पिशा. समर्थ बोलले त्यावरी, ही सत्य तुझी वैखरी. विहिरीत पाणी नाही जरी, परी करीतो प्रयत्न. तुझ्यासारखे बुद्धिमान जलानी होती हैराण. ते मी नैनी पाहून सहजतायसे बसलो जरी. तरी समाज हितासाठी काय मी केली सांग गोष्टी. सहाय्य होतो जगजेटी, हेतू शुद्ध असल्यावर. समर्थ आले विहिरीपाशी, तो थेंब नाही तियेशी. हताश होऊन वृक्षापाशी बैसले एका दगडावर. डोळे मिटून केले ध्यान, चित्ती साठविला नारायण. जो सच्चिदानंद दयाघन, दिनोद्धार जगद्गुरु. समर्थ म्हणती देवदेवा, हे वामना वासुदेवा. प्रद्युम्ना राघवा, हे विठ्ठला नरहरी. देवा ही आकोली पाण्या वाचून त्रस्त झाली. ओलही ना राहिली कोठेच देवा विहिरीतून. मानवी यज्ञ अवघे हरिले, म्हणून तुझला प्रार्थिले. पाव आता जगन मावले, पाणी दे या विहिरीला. तुझी करणे अघटित, जे न घडे ते घडविसी सत्य. मांजरे जळत्या आव्यात, पांडुरंगा तू रक्षिली. प्रल्हाद भक्त करण्या खरा, स्तंभी प्रगटला जगदोद्धारा. 12 गाव वैश्वानरा, बक्षिले त्वा गोकुळात.
खर कर न खागणे धरिला गिरी, तूच की रे मुरारी, तुझ्या कृपेची न सरी, जगत्रयी कवणास, दामाजी पंत ठाणेदार, त्याच्यासाठी झालास महार, चोख्यासाठी ओढिली ढोर, पाखरे रक्षिले माळ्यांची, उपमन्यूसाठी भला क्षीरसमुद्र तुवा दिला, तहान नामदेवाला मारवाडात लागली जई, ते तुम्ही कौतुक केले निर्जलता प्राप्ती भले, नाम्यासाठी बरविले जल हे आन ध्यानात, ऐसे विनविता ईश्वरा, विहिरी लागी फुटला झरा, उफाळ्याचा साजिरा, विहीर भरली क्षणामध्ये, सहाय्य झाल्या जगन्नाथ, काय एक नाते होत, ईश्वरी सत्ता अगाध सत्य, जे ना घडे तेच घडवी, तेच पाणी समर्थ प्याले, ते भास्कराने पाहिले, चित्त त्यांचे घोटाळले, काही न चाले तर्क त्याचा, वर्षे झाली 12, जल नाही या विहिरीस, तिलाच एका घटकेस, याने जलमय केली की, यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी, बळेच फिरतो पिशापरी, हे आता समजले, शेतीचे काम सोडून भास्कराला धावून, दरिता झाला दृढ चरण, मुखे स्तोत्र आरंभिले, हे नर देहधारी परमेश्वरा, हे दयेच्या सागरा, लेकरांशी कृपा करा, अर्भक मी तुमचे असे, तुम्हा ते ना जाणून, मी बोललो टाकून, आता पस्तावा झाला पूर्ण, क्षमा त्याची करा हो, टाकून बोलता गवळणी, रागवला ना चक्रपाणी, दयाळा बाह्य वेशांनी, तुझ्या मजला ठकविले, त्यांचे तूच निरसन केले चमत्कार दाखवून, भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की, तैसा तुझा अधिकार, केवढा आहे तरी आहे थोर, ते कळले साचार, या जलाच्या कृतीने, काही असो सद्गुरुनाथा, मी न सोडी तुम्हा आता, लेकराने भेटता माय कोठे न राहावे की, खोटी ही प्रपंच माया, आले आज कळोनिया, आता परतेन लोटाया, दिनार्भका कारणे, भास्करासी समर्थ म्हणती, ऐशी न होय दुःखी चित्ती, आता घागर डोक्यावरती, गावातून आणू नको, तुझ्यासाठी हे जीवन, विहिरीत केले निर्माण, आता कशाची नुरली वाण, मग का प्रपंच टाकीशी, पाणी आले तुझ्याकरिता, बगीचा तो लावाता, भास्कर म्हणे गुरुनाथा, हे आम्हीच जाऊ नका, माझा निश्चय हीच विहीर, कोरी ठणठणीत साचार, होती दयाळा आजवर, थेंबण होता पाण्याचा, ती विहीर फोडण्याला, तुम्हीच हा प्रयत्न केला, साक्षात्काराचा लाविला, शृंग खडक फोडावया, तेने हा फुटला खडक, भावाचे लागले उदक, आता मळा निशंक, भक्तिपंथाचा लावीन मी, वृत्तीच्या मेदिनी ठाई, फळझाडे ती लावीन पाही, सन्निधीचे माझे आई, तुझ्या कृपे करून, सत्कर्माची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे, हे क्षणिक बैल वाडे, यांचा संबंध आता नको, पहा श्रोते संत संगती, क्षण एक घडता भास्कराप्रती, केवढी झाली उपरती, याचा विचार करा हो, खऱ्या संतांचे दर्शन, आगळे सर्व साधनाहून, तुकारामे केले वर्णन, संत चरण ज्याचे अभंगी, तो अभंग पाहावा, चित्ती विचार करावा, आणि त्याचा अनुभव घ्यावा, निजेता कारणी, पाणी लागले विहिरीस, ही वार्ता आसपास, पसरता जनदर्शनास, धावू लागले स्वामींच्या, मधुचा लागता सुगावा, जैसे मक्षिका घेती धावा, वा साखरेचा पाऊन रवा, मुंग्या येती धावून, तैसे श्रोते देत झाले, लोकापार मिळाले, विहिरीचे पाणी पाहिले, पिऊन त्यांनी ते धवा, उदक निर्मळ शीत मधुर, गोड अमृताहून फार, करू लागले जय जयकार, गजाननाचा लोक सारे, असो पुढे भास्करा सहित, आडगावासी न जाता परत, महाराज आले शेगावात, श्री गजानन सिद्ध योगी, स्वस्ती श्री दास गुणू विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, हो जगासी आदर्शभूत, संत महिमा जाणावया, शुभम भवतु श्री हरिहरार्पण नमस्तु, इति श्री गजानन विजय ग्रंथ पंचमोऽध्याय गोड हा, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.